खूप मोठी जाईल. मी ईश्वरदत्त ब्राह्मण काशीचा त्याग करून या आपल्या राज्यात. हे विठराज, कोण माझं परम भक्त तुमच्यासारखे भूदेव आज माझ्याद्वारे काय राजे, माणूस हा कर्तृत्वाने श्रेष्ठ असतोच, त्याबरोबर कर्मही तुम्ही कर्माचे भोगत्यात. तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या याचकाची इच्छा पूर्ण करण्याचा एका याचकाच्या रूपाने मी तुमच्या समोर आलो. एक लहानशी इच्छा. हे देव, याचकाच्या स्वरूपात आज माझ्याद्वारे तुम्ही आलात. ज्या ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी क्षत्रियांनी हाती चापमार घेतले, तेच ब्राह्मण श्रेष्ठ माझ्या समोर असताना तुमचा आशीर्वाद माझ्या पृष्ठभूमी सडेल. हे विठराज, एखाद्या माणसाला समजावण्यासाठी अनुभवाचा कसला, पण एखाद्या माणसाच्या मनाला समजून घेण्यासाठी माणसाच्या मनाचा मोठेपणा आपल्या मनाचा मोठेपणा कर्णोपकरणी आपल्या नावाचं गुणगान होतंय. आणि म्हणूनच राजे, एक लहानशी इच्छा आमची पूर्ण. हे भूदेव, या माझ्या सर्वांगाकडे आपल्या सर्वांगाचं पाद मस्तक मी निरीक्षण करतोय. महारोगाने तुम्ही ग्रस्त आहात आणि आपली इच्छा परिपूर्ण हवी अवदात हेतून माझ्या द्वारावर तुम्ही तिष्ठवले आहात. सांगा, तुमच्यासाठी काय करावं? माझी एक माझ्या देहाकडे आपण पाहिलं, सर्वांकडे रक्त पुरवत आहे. समाजात लहान नाही होत. जाता येताना दगड धोंड्याचा मार माझ्या मस्तकी होतोय. सगळ्याची आस ठेवून या राज दरबारापर्यंत आलोय. राजे, माझी इच्छा ती प्रगट करण्यात शंका मोठा वाटे भेटल्या जाणाऱ्या शब्दाला सुद्धा अंतकरणाचा पाठपुरवठा नसेल तर त्या शब्दाची किंमत हलकी ठरू शकते. राजा, मला वचन तुझ्या मनाची व्यथा मी जाणतोय. स्वतःच्या श्वासावर सुद्धा तुमचा भरोसा नाही. अगदी खरे. तिथं तुम्ही माझ्या संख्याच्या शब्दावर म्हणूनच मी लाख जीवांचा पोशिंदा असून सुद्धा माझ्या शाब्दिक गौरव तुमचा विश्वास राखू तुम्हाला वचन. पण ह्या वचन राजा शुभांग मला वचन देतोय, तुमची असेल ती इच्छा धन्य धन्य तू राजा. आणि तुझ्या मुखातून निघणारी ही वादेश्वर राजे, माझी इच्छा मी आयुष्याला फार कंटाळलो. सगळ्याची इच्छाच सत्य. आज कुणाचा आपली आपल्या भंडारी वाटतं मला समाजात माझं कुणी नाही. पण आयुष्य सप्ता वाटू लागला की या आयुष्याला जर का मी असाच या जगात जगत राहिलो आणि एक दिवस जर का माझं आयुष्य संपलं तर कुठंतरी खोल दरीत या देहाला फेकून अशा जगण्याला काय माझ्या नशिबात काय लिहिलं मला माहित नाही. पण जगण्याची एक आस एका महाभागानं मला सांगितलं की एका महापतिव्रतेने जर का या सर्वांगाची सेवा केली असेल, तिच्या पवित्र हाताने जर का माझ्या सर्वस्व देहाला जर तिथं सावरलं हा कुष्ठरोग बरा होईल. कुष्ठरोग बरा होईल.
होत राहाल. तुमचा कुष्ठ बरं होण्यासाठी हा तुमचा उपाय असेल तर चिंता नसावी. मी एक राजकर्ता आहे आणि माझ्या उज्जैनीच्या साम्राज्यात अशी कुठलीही स्त्री नाही जी स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा विचार करेल. साऱ्या स्त्रिया पतिव्रता धर्म आचरणात आणतात. तेव्हा तुमच्या सेवा शुश्रूषेसाठी माझ्या आज्ञा होता क्षणी एखादी स्त्री तुमच्याबरोबर निश्चितपणे पाठवते. चिंता नाही. तू म्हणतोय एखाद्या स्त्रीला तू माझ्यासाठी पाठवशील, पण त्या मानताना मला सांग, इतर कुठलीही स्त्री माझी सेवा करू शकत. तिने तरी माझ्या सर्वांगाला औषधोपचार केले असेल तरी मी बरा होणार नाही. मग सांगा भुले तुमच्यासाठी मी काय करायला हवं. आणि याच्यासाठी जर तुला दिव्य करायचं असेल तर राजा आता करूनही पाषाण कदाचित तुझा तोडही जाऊ शकेल. विचाराची विमान साथ तळमळण्यासारखी होईल. राजा होय, दुसरी तिसरी कुणी नसून तुझी भार्या. आणि मागून मागून मागितलं नाही काय. पृथ्वी माझ्या पंचबाणांची आहुती मागा पडतात. मी माझ्या तुमच्या हातात असा जगात कोणी पुरुष नाही तो आपल्या धर्मपत्नीला कोणा पुरुषाबरोबर पाठवेल का त्याची सेवा. फक्त आपली इच्छा पूर्ण करण्याची जिज्ञासा. आपण दिलेलं वचन या एकाच गोष्टीसाठी मी पर्यंत फक्त जगण्याची इच्छा होती म्हणून आपल्याबद्दल आपलं म्हणत तर का ठामपणे सांगू शकत नाही आणि विश्वासाला तिला माझ्यासमोर पाठवत नसेल त्या मनाला उगाच आपलं वचन दिला होता याद होता. अरे इच्छा नाही तिथं काय. इच्छा ही एकच भावना आहे. भावनेचा बांधारा पडून निर्माण झालेल्या इच्छेची परिपूर्तता करणं हे तरी तेवढंच. तुझ्या हृदयाची व्यथा, तुझ्या मनाची व्यथा मी जाणते. माझ्या वचनाप्रमाणे वर्तन ठेवलं नसेल तर या समाजात या माझ्या राज्यात माझी निर्माण होईल. राजा वचन भक्त राजा भक्त प्रत्येक जण माझ्याकडे बोट लावून हिरवतील. तुमच्या मी माझ्या पत्नीच्या मनाची समजून आणि मला खात्री आहे माझी पत्नी माझ्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार. होय होय, माझी पत्नी माझ्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार. तुमच्या शब्दाबाहेर ही राणी केव्हाही गेली आणि याच्या पुढे केव्हाही जाणार सुद्धा नाही. पण मला सांगा या तुमच्या शब्दाला आज अविश्वासाच्या धारेवर का बरं असं काय घडलंय स्वामी. खिन्न बदललं या वसुंधरेला तुम्ही सांगा काय झालं. चिंतेत काय
तुमच्या देहाचं निरीक्षण केलं असेल तर तुमचा देह हा विचारी अगं जबाबदारीचे धगधगते रिकाळे पदरात घेऊन कर्तव्याच्या वाटेमध्ये निरंतर चालण्याचं तू काही करतेस. हो हे जबाबदारीचे रिकाळे इथून न देता आणि पदर जळूही न देता जी तारेवरची कसरत तू करतेस ना तोच संसार. हे माझं कर्तव्य आज या तुझ्या संसारात कदाचित तुझी साथ देण्यासाठी तुझा नवरा समर्थ आहे. असं का बोलताय स्वामी? असं काय घडलंय जेणेकरून हे शब्द तुमच्या मतात आले? याच्याही मार्शी करा. सांगा तरी मला ऐकायचं. परमेश्वर कुठल्या रूपाला भेटेल काही सांगता येत नाही म्हणून प्रत्येक याचकाची इच्छा परिपूर्ण करण्याचा संकल्प आम्ही सोडला. बरोबर आहे. आज सगळ्यात कोणीही याचक आपल्या द्वारावरून विनमुख माघारी गेलेला नाही. केव्हाच गेला. पण असं असताना प्रत्येकाची इच्छा आपण पूर्ण करू. असं असताना महाराणे आजच्या जरी प्रसंग घडलाय तो फार आगळाने वेगळा. असा कोणता प्रसंग घडला? पहा अरे बापरे. एक महारोगानं पीडित एक ब्राह्मण श्रेष्ठ आज याचक म्हणून आमच्याकडे अहो ब्राह्मण. आणि त्यांची इच्छा आहे त्यांच्या सेवांघरात कुष्ठरोग घडलाय. सर्वांकडून रक्तपू वाहतोय. पाहिला नाही. कुणीतरी महंतानं त्यांना सांगितलं जर का एखाद्या पतिव्रता स्त्रीनं त्यांची जर सेवा शुश्रूषा केली असेल तर त्यांना घडलेला हा महारोग दूर होणार आहे. महारोगातून त्यांची मुक्तता होणार आहे. अहो स्वामी एवढंच ना. मग मला सांगा हो आपलं राज्य हे केवढं मोठं आणि या राज्यामध्ये अशी एखादी तरी भेटेल आपल्याला आणि त्यांच्या सेवेसाठी आपण त्यांना पाठवू त्यांना. पण महाराज मला सांग ना का? या विश्वाच्या पाठवर कोण अशी स्त्री आहे जी स्वतःच्या नवराचा त्याग करून अशा एका रोगपीडित माणसाची सेवा शुश्रूषा करण्यासाठी पाहिजे. याचा मी विचारच नाही केला. त्यांनी माझ्या समोर पर्याय ठेवला आहे. पर्याय? कोणता पर्याय? आणि तो पर्याय कोणता असेल? कोणता बरं? ऐक हृदय श्वासाप्रमाणे घट्ट करून ऐक. काय? होय महाराणी तो पर्याय कोणताच आहे तर त्यांना अन्यत्र राहून दुसरी तिसरी कोणी पतिव्रता असले नसून प्रत्यक्ष तू संसार करी या उदास ऋतून आपल्या पण हा प्रसंग खरं तुमचा सहवास हा मला क्षणोक्षणी यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती करते. मला पाठवू नका. मला पाठवू मी वचनानं वचनबद्ध आहे. जर का माझ्या वचनाप्रमाणे मी वर्तन फेडत असेल तर या क्षणानुसार माझ्या इंद्राला होणार आहे याच्यासाठी
एवढंच नव्हे तर या विप्र राजांना तुम्ही तर का पायदळी जर का मी दुर्मिळ असते तर हे लाख प्रजा आपल्या तुम्ही दिलेलं वचन तेच माझं वचन होता. हे राज राजा चला तुमची सेवा शुश्रूषा करण्यासाठी माझी भार्या तुमच्या समवेत यास तयार आहे. राजा धन्य तू आणि धन्य तुझी पत्नी शामू. एक कोट कुठला रस्त्यावरचा एक वाट सर्वांकडे कुष्ठानं म्हणलेला आणि त्याच्या सुखासाठी त्याच्या आयुष्याच्या जीवनाच्या हितासाठी स्वतःच्या पत्नीचा त्याग. ह्याच्या मला एक गोष्ट कळली अंगावरच्या भरदारी वस्त्रालंकारानं माणसाची प्रतिष्ठा दिसत नसते तर अंतरात वावणाऱ्या माणुसकीनं राजा धन्य तू धन्य तू धन्य तू. यांच्या सरेत कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये बाबा. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग